नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. आज परत पुन्हा एक नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे, माझ्या बंधू भगिनी पुढे हजर. कसे आहात? छान, मजेत, आनंदित, बरोबर ना? चला, काय हरकत नाही. आजचा विषय थोडा नवीन आहे, इंटरेस्टेड आहे. तुम्हाला थोडं वाईट वाटन, पण वाईट नाही. लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, मुले ही देवा घरची फुले, बरोबर ना? तर मुले ही देवा घरची फुले. खरंच आहे, लहानपण आहे, खरंच लहानपण आहे म्हणजे एक वेगळंच असतंय. ते आता भोगायला नाही भेटत. ते गेले क्षण, ते क्षण इतके आनंदी होते, ते क्षण गेले. आता फक्त त्या क्षणाच्या राहिल्यात आठवणी. आता फक्त आठवणी राहिल्या, आणि त्या आठवणी आल्यानंतर, त्या आठवणी काढल्यानंतर माणूस खरंच खरंच असा टवटवलेलं जे फुल असतं ना, ते टवटवलेलं फुल एकदम कसं कोमेजून जावं, तशातला प्रकार होतो की अरे बाप, मला आता मी कुठल्या कुठं आलो. मी पहिल्यानं कसा होतो, आता ते दिवस नाही येणार. खरंय, तुम्ही थंबनेलला वाचला अगदी तोच विषय, आणि तोच विषयाला थोडं पण बाजूला न सारता, थोडं बी 19-20 न करता, डिक्टो तोच विषय तुमच्या पुढं हजर करतो, मांडतो. कसा वाटला फक्त हा विषय तुम्हाला कमेंटमध्ये सांगणे, लाईक करणे, सबस्क्राईब करणे आणि मित्राला शेअर करणे. कारण तुमचा मित्र सुद्धा लहानचाच मोठा झालाय, त्याच्या सुद्धा काही गोष्टी, काही आठवणी असतील, त्याला सुद्धा त्या आठवणीचा उमाळा येऊ शकतो. कारण ह्या जुन्या आठवणी, जुन्या आणि नव्या याच्यात खूप तफावत आहे. तुम्ही आता जर पाहिलं ना, आता जर पाहिलं तर आताच आणि जुनं खूप काही, खूप जमीन आसमानचा फरक आहे. आताच इतकुस लेकरू आहे ना, बालवाडीतलं लेकरू, त्याला 1000-1500चा ड्रेस आहे, त्याच्या पायात 100-500 रुपयाचा सॉक्सन बूट आहे, पाठीवर 200-300 रुपयाची बॅग आहे, आणि त्याच्यामध्ये कंपास, पेटीन, पुस्तकन, आमुकन धमुकन, खोडरबलन, चॉपनरन, हे रंगाच्या कांड्या. हे पूर्वी आम्हाला 7व्या वर्गात भेटायचं. ड्रॉइंगचा पेपर घेतल्या जायचा आपला कसा तरी, तो आडमतडम, त्या काळी व्यवस्थित. पण आता वाटतंय तो आडमतडम होता. आता या लेकराची इतकी सोय, आम्हाला जर रंगाच्या रंगकांड्या आल्या, घरच्याला सांगावं लागायचं की बाबा ड्रॉइंगचा पेपर आला, ड्रॉइंग फराईंग काही बापाला मायला माहीत नव्हती. सांगायचं पेंटिंग त्याला काही समजत नसे. चित्र सांगायचे, चित्र बाबा चित्र काढायचे शाळामध्ये, बापाला एकच माहीत, चित्र, लावऱ्या, ससे, घोरपडी. पूर्वी हेच त्याला माहिती आहे, चित्र फित्र हे काही नाही. आम्ही जर आज मागितलं तर आम्हाला 15 दिवसानं भेटे, बाजारच्या दिवशी ते बी रडून रडून माग लागल्यानंतरच भेटे. आता नुसतं शिक्षकानं सांगितलं पालकाला की बा असं असं, इतकी पुस्तकं असं लागणार आहे, तर पहिल्या दिवशी त्याचं बंद दप्तर फुल भरून जातंय. तवा नव्हतं, तवा वेगळं होतं. घालायला कपडे नव्हते, तर एवढं मागतलं दप्तर कुठून? दुसऱ्या वर्गात जाईपर्यंत पोरायला चड्ड्या नव्हत्या, तसेच पोरं डायरेक्ट भोंगळेच गायगावर बंद शाळात. त्याचं वाटत नव्हतं काही. मान मर्यादा इज्जत त्या काळी लेकराला इतकुसे बुद्धी, त्याला काय आहे काहीच नव्हतं समजत. तुम्हाला सांगतो, भोंगळे चिट्टू दांडू खेळायला, भोंगळेच चक्का खेळायला, भोंगळेच कोणताही खेळ असू द्या, कबड्डी असू द्या भोंगळाच, खो खो असू द्या भोंगळाच, आट्यापाट्या असू द्या भोंगळाच. हे जुने खेळ आहेत बरं काय. हे सगळं हे खेळ, कबड्डी गिबड्डी, भोंगळीच मंडळी पहिल्या वर्गापासून तवा कबड्डी खेळल्या जायची, तवा आट्यापाट्या खेळल्या जायचा, तवा खो खो मडकं म्हणायचे ते खेळल्या जायचं, इटू दांडू खेळल्या जायचा, खूप धप्पाकुटी. हे सर्व त्या काळचे खेळ अति लोकप्रिय झालेले. वर्गात सुद्धा शिक्षकच विद्यार्थ्याला शिकवत होते हे खेळ. आता नाही, आता वेगळेच खेळ आले, ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला बी माहिती आहे. पण त्या काळी हे सगळेचे सगळे खेळ सुद्धा भोंगळेच खेळले जायचे.
जर शाळात नाव टाकायचं आलं ना की बापाला जर वाटलं की आपलं पोरग मोठं झालंय आता शाळात याचं नाव टाकाव, तर वर्गात गेल्यानंतर मास्तर म्हणे बाबू कानावून हात टाक, असा हात टाकायचा वरून डोक्यावरून. जर तो हात जर असा कानापर्यंत पोहोचला ना, शाळेत ऍडमिशन झालं समजायचं. आणि तो का वर राहिला तर मग म्हणे की भाऊ अजून 1-2 वर्ष थांबा. ही त्या काळची ऍडमिशन घ्यायची प्रोसिजर पद्धत. आता नाही, आता तर त्याचे हात इथं योगा कुठं, आता नाही तसं, डायरेक्ट आहे. आता डायरेक्ट आहे. पूर्वी वेगळंच होतं, शिक्षण बी वेगळं होतं. आताचे लेकरं त्याला नीट मांडी घालता येत नाही, त्याला ABCD मुखपाठ आहे. तेव्हा ABCD 5व्या वर्गापासून पुढे असायची. आम्हालाच किती किळत झोडपे खायचं काम पडेल. बंदा 5व्या वर्गाचं वरीसभर आम्हाला ABCD आली नाही. त्या बी मधलं लहान, बी मधलं लहान, डी मधलं तेव्हा पावत 7व्या वर्गा लोक समजली नाही. जुनं आहे हे, जुनं. आताचं नवं वेगळं आहे. आताचं तर ज्या लेकराला तुम्हाला तर सांगितलं की त्याला मांडी बी घालता येत नाही, त्याला ABCD सगळी पाठ, लहानी पाठ आणि मोठी पाठ, पाठ हे बी पाठ, इतकं पाठ येतं आम्हाला 7व्या वर्गात समजायला लागले. पाठ करावं लागते म्हणून तसे येत जाय आम्हाला, अधिक वजाबाकी हे नॉर्मल. पण पुढं त्यातला अभ्यास मात्र 7व्या वर्गापासून पुढे समजला. आणि ते कपड्याचा विषय ना, कपडे आताच्या लेकरायला ना बालवाडीत चाललं तर निकर आहे आणि नंतर ड्रेस आहे. आमच्या काळात तर आम्हाला तर 10व्या वर्गात अंडरपॅन्ट माहीत झाली. अंडरपॅन्ट 10व्या वर्गात. आता नाही तसं. वर्गात सगळी चिंगाट मंडळी भोंगळीच वर्गात यायची. असं नाही की पोरच, मुली सुद्धा जगा घालून तशाच यायच्या. पण त्या गोष्टीचं कोणालाच काही वाटत नसं. ना मास्तरला काही वाटत होतं, ना त्या भोंगळ्या शाळेत येणाऱ्या पोराला काही वाटत होतं, ना त्या मुलीला काही वाटत होतं. काही नाही. सगळे निर्मळ, सगळं प्रंजळ, सगळं प्रेमळ खेळ, सगळ्या वर्गामध्ये हसून खेळून सगळा आनंदी आनंद. आता लय जग पुढं गेलं. आता तेव्हा एवढं पुढं नव्हतं जाईल, तेव्हा मागं होतं. कपडे ना, जर कपडे मास्तरनं सांगितले की उद्या चड्डी घालून ये, चड्डी कुठं नगदी आहे, तर बापाचीच रेगाळी अंडरपॅन्ट घालून शाळा जावं लागत होतं. त्या काळी रेगाळ्या पॅन्टी होत्या, अंडरपॅन्टी बांधाच्या, त्या नेसून शाळात जावं लागत होतं. आणि जर बापानं कधी घेतलीच पॅन्ट तर ती बाप पहिलीच पॅन्ट 2 वर्षानं मोठी घे, की याला 2 वर्षापर्यंत पुरली पाहिजे एवढी मोठी घे. मग ती पहिल्या वर्षी त्याला नाही आली ना तर त्याच्यावर लगेच करदुडा चढवायचा, एक काडीचा तुकडा घ्यायचा, लगेच त्याला घोडा मारायचा आणि लगेच पक्की वर अंगात शिरट असो का नसो बादरपळाला शाळात. दप्तर नाही, थैली निघले थैली घेऊन. थैल्या बी खताच्या पोताड्या शिवेल, बापानं कापेल, माईनं त्या खताच्या पोताड्याचं दप्तर शिवून देईल, निघला गडी शाळात. हे त्या काळचं होतं. आताचे दप्तर, तेव्हा दप्तर फप्तर काही माहीत नव्हतं. पेनं आता 20-20, 30-30, 50-50, 100-100 रुपयाचा पेन आहे विद्यार्थ्याला. तेव्हा शाईचे दौत शाई पेनात टाकायची, तेव्हा लेखी काम होतं. कधी तर आमची दौत सांडून जाये. ते जे ते बरं, इथं पेन खिशाला जर लावला, पेनाचं बुचन जर सटकलं तर बंदा खिसान शाईनं गच भरे. काय तुम्हाला जुनं लय भाऊ. तुम्हाला जुनं जर सांगायला गेलं तर तुम्हाला काय सांगावं, दिवस पुरणार नाही. आम्ही सायकलीच्या कैच्या शिकू शाळेत जाय. जर भेटली सायकल तर पवायला नदीवर जाय. आता तर लेकराला पाहून सरासरी लवकर आता शाळेत माहीत नाही. असेल काही शाळात, मला काही त्या गोष्टीचं हे नाही. पण पूर्वी लेकरं तुम्हाला काय सांगू, मधल्या सुट्टीत सुद्धा लेकरं पवायला नदी लागे. मास्तर त्याच्या मागं छडी घेऊन, अरे वारे वर्गात टोल वाजलाय वर्गात, वारे हो सर. तसाच पावायला बी गेला तर तो तसाच, आणि पाहून बी आला तर तो तसाच. कपड्याचा पत्ता नाही. ही पहिलं जुनं आहे भाऊ. लय खाणं पिणं राहणं हे सगळं काही एकदम पवित्र वाटायचं त्या काळी. विचार बी पवित्र वाटायचे त्या काळी. सगळं एकदम आनंदी आनंद.
मग कुठलाही सण असन वार असन सगळ्या गोष्टी सगळ्या आनंदी होत्या. पण आताच माणूस गुतला मोबाईलमध्ये. कोणी कोणाला बोलायला रिकामं नाही, कोणी कोणाला विचारायला रिकामं नाही. सगळं मोबाईलमध्ये जग एका ठिकाणी बांधून टाकलं. तेव्हा बांधेल नव्हते. पारावर गप्पा 10-10 जणांच्या. रातच्या 10-10 वाजस्तोर वडाच्या झाडाखाली पिपळाच्या झाडाखाली पार बांधेल तिथं गप्पा चालायच्या. चांदणं निघायचं. चांदणं टिकूर याच्यामध्ये लेकरं रातभर 2-2, 3-3 घंटे एक पाय उन्हात एक पाय काय बाभळबानात, एक पाय सावलीत एक पाय उन्हात आणि काय बाभळबानात असं होतं ते. तवाचं खूप खेळायचे लेकरं, खेळायचे. त्याला माणसं खेळू लागायचे. बाया सुद्धा खुशाल रात्री मस्त फर्स्ट क्लास रात्री चालण्याचा आनंद घे. 12 वाजस्तोर झोप येईपर्यंत एक माहोल वेगळा असायचा. आता तर तसं नाही. आताच लय बेकार काळ निघला. आता कोणाचा कोणावर विश्वास नाही राहिला. पोरगी नुसती बाहेर निघली घराच्या, विश्वास नाही राहिला. पोरग जर बाहेर निघलं घराच्या, विश्वास नाही राहिला. पोराची माय जर निघली बाहेर, विश्वास नाही राहिला. बाप जर निघला तर कुठं गेलता त्याचा विश्वास नाही राहिला. म्हणजे आता या जगात कोणाचाच कोणावर विश्वास नाही. सगळं विश्वासहीन झालेलं जग आहे. आणि जुनं जर म्हणसान तुम्ही तर भाऊ दिवस पुरणार नाही. इतकं गोडवा, जुन्याचा जितका गोडवा गावात तेवढा कमी पडन. म्हणून लोक सांगतात ना की जुनं ते सोनं. काय काय सांगावं तुम्हाला, काय काय आठवाव. अहो जितकं आठवाव तितकं कमी आहे. तुम्हाला काय सांगावं. भलेही व्यवस्था नव्हती खायला, असं आताच्या सारखं सुसज्ज डिश नव्हत्या. ज्वारीचीच भाकर, त्याच्यावरच हिरव्या मिरच्याचा ठेसा लसूण टाकून वाटलेला एकदम खमक. पोटभर 2-3 भाकरी ज्वारीच्या माणूस खायचा आंब्याच्या खाराच्या लोणच्या संग. त्या काळी सर्व चालायचं. आता नाही. आता ते राहू द्या विषय, काय हरकत नाही मित्रांनो. मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला की जुनं ते सोनं. जुने लोक म्हणतात तर ते खरंच तुम्हाला आता जर तुम्ही त्याची कुठंतरी त्याची साम्यता पाहायचा प्रयत्न केला तर खरंच तुम्हाला ते कसं वाटतंय आणि आताचं कसं वाटतंय हे थोडं जर तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं ना भाऊ तर एकदम चांगलं होईल. कमेंटमध्ये एकदा सांगाच की बा जुनं ते सोनं कसं आणि आताचं सोनं का होऊन नाही का आहे, हे सगळं तुमच्यावर सोपवतो. आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की भाऊ खरं ते जुनं होतं ते कसं होतं आणि आताचं नवं आहे हे कसं आहे. एकदा प्लीज कमेंटमध्ये हात जोडून विनंती तुम्हाला, फक्त कमेंटमध्ये सांगा. आणि हा जो बालपणचा विषय आहे ना, हा एखाद्या मित्राला शेअर करा, लाईक करा आणि हक्काचं म्हणणं आहे की सबस्क्राईब करा.